पाकिस्तान आहे का? का केलं नाही तुम्ही आंदोलन? सत्तारला बोलला असाल नाही तर कोणाला बोलला असाल? सिल्लोड काय पाकिस्तान आहे का? या हिंदुस्थान मधलं गाव आहे, या महाराष्ट्रातलं एक गाव आहे सिल्लोड. तुम्हाला काय वाटलं नाही? रावसाहेब दानवेच्या वक्तव्यावर आंदोलन करा वाटलं नाही? सिल्लोड पाकिस्तान आहे. सिल्लोडचे लोक कसे सहन करतात? चूक आहे का बरोबर आहे माझं? बोला. मग तुम्हाला काय वाटलं नाही की सिल्लोड पाकिस्तान आहे म्हणायला? मग हे जागरूक राहिलं पाहिजे तुम्ही. तर रावसाहेब दानवे सिल्लोड पाकिस्तान भले सत्ताला बोलू द्या, म्हणजे सिल्लोड हे आमचं आहे, या महाराष्ट्रातलं आहे, या संभाजीनगरातलं आहे. रावसाहेब दानवे पाकिस्तान म्हणतो ना, तर रावसाहेब दानवेचा निषेध करायला पाहिजे होता, तुम्ही आंदोलन करायला पाहिजे होतं. चूक आहे का बरोबर आहे? केलं का तुम्ही? संघटनेला असंच आंदोलन अशाच भूमिका घ्याव्या लागतात. हातात लक्षात घ्या, अशाच एखाद्या विषयातून संघटना उठत असती, असा क्लिक करावा लागतो. एखादा क्लिक सापडला तर तो उचलला पाहिजे. संघटना आपोआप अशी मोठ्या ताकदीने वाढत असते. लक्षात, तुम्ही ती संधी गमावली. रावसाहेब दानवे ज्या दिवशी बोला ना, रावसाहेब दानवेला तुम्ही सिल्लोड बंदी करायला पाहिजे होती. भारतीय जनता पार्टीचा निषेध करायला पाहिजे होता इथं तुम्ही. तो काय म्हणला का की मुसलमानाच्या एरियाला म्हणला का मुसलमान त्यावेळेस त्याला मतं पडत होते, मुसलमान त्यात कसं गोट पडत होतं? आता पाकिस्तान झाला का सिल्लोड? चूक आहे का बरोबर आहे? निषेध करायला पाहिजे. मुसलमान म्हणजे काय पाकिस्तान मध्ये का? ठीक आहे, जे असतील पाकिस्तानचे त्याला पाकिस्तानला पाठवा. सगळ्याच मुसलमानांना तुम्ही पाकिस्तानी कसं मानता? ही माऊली होती आपल्याबरोबर, ही फिरती मला प्रत्येक कार्यक्रमात येते. मुसलमान माऊली आहे, महिला अजून फिरती आपल्याकडे, शिवसैनिक म्हणून फिरते ती. बरोबर आहे का? पण तुम्ही कशा तुम्ही हे सगळ्या गोष्टी सहन करता? म्हणून असे सगळे विषय पकडले पाहिजे. लक्षात